दादा काय सांगाल आमदार त्याचं करण्यात येत आहे? आज या ठिकाणी आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की बेलापूर मतदारसंघातील आपल्या लाडके आमदार नंदाताई म्हात्रे विविध क्षेत्रात काम करत असताना क्रीडा क्षेत्रातील खासकर क्रिकेटमध्ये असणाऱ्या रसिकांना खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सुनियोजित तरीकेने आणि प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला एक संधी मिळावी, एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आमदार चषकच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ताईचं नेहमीच एक उद्देश राहिलेला आहे की बेलापूर मतदारसंघ असो किंवा या शहरातील प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून न्याय देण्याची भूमिका सदैव राहिलेली आहे. ज्या प्रकारे ह्या लोकांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, आरोग्य व्यक्तीतील शिक्षण मिळालं पाहिजे, या शहरातील लोकांना चांगल्या प्रकारच्या मैदानं मिळाली पाहिजे, गार्डन्स उपलब्ध झाली पाहिजे. आणि खासकर हा जो आपला कोस्टल बेल्ट आहे, हा पूर्ण नागरी जो एरिया आहे तिथं मूलभूत ह्या शहरावरती जे आगरी समाज, कोळी समाज आहे ज्यांच्यावरती हा शहर प्रस्थापित झालेला आहे, त्यांच्या तिकडच्या गावांमध्ये जेटीचं नियोजन करण्याचं काम सर्वप्रथम ताईंनी केलेलं आहे. आणि मला वाटतं निराभाऊ 7 ते 7-8 जेट्या त्यांनी चांगल्या अत्याधुनिक करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या स्थानिक लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जे मच्छीमारी बोटीच्या माध्यमातून होडीच्या माध्यमातून करण्यात येतं, त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म, त्याच्यात जे लँडिंग असतं त्या बोटीचं, त्याच्यासाठी जेटी उपलब्ध करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या संपूर्ण दृष्टिकोन आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, चांगले खेळाडू घडले पाहिजे म्हणून या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धाचं आयोजन आमदार चषकच्या माध्यमातून करलेलं आहे. आम्ही ताईला आम्ही शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे अनेक प्रकारचे विविध उपक्रम या शहरासाठी नेहमी करत राहतील अशी आशा करतो. धन्यवाद. ताई काय सांगाल, आमदार चषकाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे. नव युवकांना पुढे येण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करत आहात. आज आमच्या कराव्या गावचे सुपुत्र पुण्यनाथ तांडेल आणि पाटील त्यांचे सगळं ग्रुप, पूर्ण तांडेल आणि पाटील कंपनी इथलं, यांनी मॅचचं आमदार चषक हा कार्यक्रम लावलेला आहे. आणि सालाबादप्रमाणे ते दरवर्षी माझ्या नावाने इथं क्रिकेट मॅच घेत असतात आणि त्याच्यामधून वेगवेगळे खेळाडू, तरुण खेळाडू निर्माण होत असतात या मैदानातून. आणि खेळ असा आहे की शरीराला एक व्यायाम सगळ्या दृष्टीने खेळ खेळणं आपलं चांगलं असतं. आणि त्याच्यामध्ये मुलं जी आहेत तरुण, ती क्रिकेट प्रेमी आहेत सगळे. आणि आमच्याकडनं अनेक क्रिकेट प्रेमी हे आमच्या खेळातून निर्माण झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे अशा खेळाला प्रोत्साहन देणं, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, उतुतू असेल, वेगवेगळे खेळ. आता मुलींची सुद्धा आमच्या ते DY पाटीलमध्ये क्रिकेट मॅच जिंकली, तर मुली सुद्धा या खेळ क्षेत्रामध्ये पुढे आहेत. नेक्स्ट टाइम आम्ही मुलींच्या पुढे येतात, तर या मुलांनी फार लवकर, आणि उन्हाचा खूप तडाखा आहे, याच्यात मॅच ठेवलेली आहे. पण या उन्हामध्ये सुद्धा जवळजवळ 24 टीम या इथे खेळायला आलेल्या आहेत. आणि मी त्या मुलांचं मनापासून स्वागत करते की खेळा, मन मजबूत ठेवा, आणि मॅच कोणी जिंकेल पण खेळणं गरजेचं आहे शरीराच्या दृष्टीने. आणि हे मुलं उन्हात खेळतात कारण ते परिश्रम हे होतात. आज बक्षीस इथे जवळजवळ 2.5 लाख, 1.5 लाख, 1 लाख बक्षीस आहेत. मोठे मोठे स्कूटी आहे, त्याच्यानंतर मोबाईल आहे, TV आहे, चषक आहेत. ते मुलांना वेगवेगळे प्रोत्साहन देणारे इथे प्राईज पण ठेवलेले त्या मुलांनी. मी या मुलांचं, या टीमचं खूप कौतुक करते की त्यांच्यामुळे आज हा क्रिकेटचा 24 संघ तिथे आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे हे क्रिकेट होणार आहे. तर त्यांना मी सगळ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.